सर्व मान्यवर व इथे जमलेल्या मित्रांनी आणि इथे जमलेले सर्व शिक्षक वर्ग, आज आपण इथे जमण्याचं कारण म्हणजे 27 फेब्रुवारी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जयंतीनिमित्त म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन त्यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. त्यामुळं आपण त्या मराठी भाषेच्या गौरव दिनाचा म्हणजे आपल्यापर्यंत मराठी भाषा पोहोचावी आणि आपण ती पुढे रुजवावी यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. तर विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे पूर्ण नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे आहे. नंतरनं त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्याच्या काकाचं नाव वामन शिरवाडकर असल्यामुळे त्यांचे नंतरनं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे झाले. पुन्हा त्यांना 6 भाऊ होते. त्यांच्या 6 भाऊ आणि एक छोटीशी लहान बहीण होती, तिचं नाव कुसुमा होते. त्याच्यानंतरनं त्याच्यावरून त्यांच्या मोठ्या भावाचे अग्रज हे नाव होते. त्यांच्या दोघांच्या नावावरून त्यांना कुसुमाग्रज असं संबंध महाराष्ट्रभर त्यांना ओळखण्यात येऊ लागलं. ओळखण्यात येऊ लागलं. त्यांचे मराठीविषयी त्यांनी भरपूर मोठं कार्य केलेलं आहे. 1930 मध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम जो सत्याग्रह केला होता, त्या सत्याग्रहात त्यांनी स्वतः एक सहभागी क्रांतिकारक म्हणून कार्य केलेलं आहे. परत नंतर मराठी भाषेविषयी त्यांनी अनेक नाटक असतील, परत साहित्य असेल लिहिलेलं. त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालेले एक नाटक आहे, नटसम्राट नाटक आहे. परत असे विविध मराठीसाठी त्यांनी कार्य करून आपल्या मराठीला पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या मराठी भाषेला एकतरी कुठेतरी आपल्या मनामध्ये रुजवण्याचं किंवा आपल्याला पुढे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं, किंवा मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि मराठी भाषा ही एक नदीच्या प्रवाहासारखी आहे हे म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. आणि त्यांचा तो जन्मदिवस म्हणून आपण इथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. आणि अशीच मराठी भाषा ही पुढे आपल्या विद्यार्थ्यापर्यंत किंवा आपल्या परिसरात वावरणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा आज दिवस साजरा करण्यात येत आहे. तरी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवले.